आलेलो आहे आता स्टेशनला. 5 वाजता ट्रेन आहे. जाईपर्यंत म्हणलं होईल टाईम, मुलं वगैरे आहेत तर चाललो आता. पण पावसाचा पण काय भरोसा नाही, पाऊस पण कधी पण येतोय जातोय. चला तर मग ते डायरेक्टली स्टेशनला गेल्यानंतर मग बोलतो. तर आम्ही आलो रेल्वे स्टेशनला. तर आम्ही जाणार होतो डोंबिवलीवरून भायखळ्यासाठी लोकल ट्रेन. तास आम्ही लोकलने प्रवास करणार होतो. तर फर्स्ट टाईमच मुंबईच्या म्हणजे लोकल ट्रेनमध्ये बसली होती मी. तर छान होता याचा पण अनुभव. त्याच्यानंतर मग येऊन पोचलो भायखळ्यावरून आहे ना, गाडी करून आलो आम्ही इथं मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला. आणि तिथं आल्यानंतर हर्षूचं चाललं होतं की आत्यालाच घेऊन चालला होता. म्हणलं आत्या ह्याच्यामध्ये बसव मला, म्हणून ती पण गेली होती त्याला घेऊन. त्यानंतर गेलो प्लॅटफॉर्मला, ट्रेन लागलेली होती तर आम्ही जाऊन बसलो मग ट्रेनमध्ये. घेऊन या हर्षूला बाय बाय करा. मँगो ज्यूस घेऊन येते आता. इथं ना हर्षू त्याच्या आत्याच्या मागे लागला होता. मला आत्यासोबतच जायचंय म्हणून. मग मी कसं तरी नादी लावलं त्याला की आत्या मँगो ज्यूस आणायला चालली म्हणून हर्षूला सांगितलं. आणि मग त्या दोघीजणी उभी आणि तिने गेल्या दोघीजणी. मग आमची ट्रेन चालू झाली. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मी शूट करते. त्या दिवशी हर्षूने खूप त्रास दिला मला, म्हणजे रडतच होता. चल म्हणत होता बाहेर पप्पांकडं म्हणून आहे ना. आणि मग कसं तरी झोपवलं त्याला रात्री 10 वाजता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता मथुरा जंक्शनला येऊन थांबलो होतो आम्ही. आणि हळू चालली होती, म्हणजे स्लो तिथून चालली होती जंक्शनवरून ट्रेन. तिथं थांबत नाही ही ट्रेन. आणि इशूचं चाललं होतं क्लेने खेळायचं. तिचं आहे ना छान असा टाईमपास झाला क्लेमुळं. कारण हर्षूला मी मोबाईल लावून देत होते कधी कधी. तो म्हणजे रडत होता त्यावेळेस आणि तिला दाखवत नव्हता तो, म्हणून तिने आहे ना असं काय काय करून मला दाखवत होते. तर म्हणली थांब मम्मी तुला आहे ना कुकीज करून दाखवते. तर तिने करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर मग मथुरापासून किती 1-1.5 तासाचं अंतर राहतं. तर आलो आम्ही आता. नंतर मथुराच्या पुढं आल्यानंतर बघा महादेवांची आहे ना छान अशी मूर्ती इथं मला दिसली होती, म्हणून थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न केला मी. मथुरामध्येच असावं म्हणजे हे मंदिर, 4 धाम मंदिर आहे आय थिंक, मला पण माहिती नाही आहे नक्की. तर तेच मंदिर होतं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग नाश्ता आला आमचा. नाश्त्यामध्ये मी ना एक पोहे आणि एक उपमा मागवला होता. त्याच्याबरोबर ब्रेड सॉस पण भेटलेलं होतं. मग फायनली येऊन पोचलो दिल्लीला. तर फौजी आलेलेच होते आम्हाला इथं घेण्यासाठी. तर त्याच्यानंतर मग फौजींसोबत आम्ही गेलो आणि मेट्रोने परत प्रवास केला. मेट्रोने गेलो मग आणि नंतर मग घरी पोहोचलो. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते घराची काय अवस्था झालेली होती ते. तर आता आलोय घरी आणि आंघोळ वगैरे केली मी. आता लागले स्वच्छता करायला. फौजींना नाश्ता वगैरे करून दिला, ते गेले ड्युटीला. तर आता या ब्लॉगचं इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया ना त्याच्या ब्लॉगमध्ये.